साय घ्यायची आहे आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साय काढून घ्यायची आहे। जी मोठं भांडं घ्यायचं, बारक्या भांड्यांमध्ये होत नाही। जी आपलं असं ज्युसरचं भांडं असतं ना, त्यामध्ये घ्यायचं आहे। ही साय ह्यामध्ये ओतून घेणार आहे मी, जितकी राहील तितकी। पूर्ण फुल भरून घ्यायचं नाहीये। पहा, त्याच्यामध्ये साय अशी छान साठलेली पण आहे आणि थोडंसं त्याचं दुधाचं प्रमाण पण असल्यामुळे खूप छान होणार आहे आपलं। अगदी 1 मिनिटामध्ये लोणी तयार होणार आहे आणि तूप सुद्धा 2 मिनिटामध्येच। तर आता आपण ह्याच्यामध्ये जो ओतून घेतलेली आहे साई, त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेते। मिक्सरचं झाकण लावून घेते आणि मिक्सर मधनं फिरवून घेते। लगेचच तुम्हाला दाखवते कशापासून निघालेली ही लोणी आहे। इथे आपलं 1 मिनिट झालेलं आहे। पहा, इकडे असं सगळीकडे पाणी म्हणजे जे ताक आहे